अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचे शुभ संकेत आणि स्वामींनी भक्ताला दिलेला एक असा संदेश जो ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात प्रकाश येईल, मन शांत होईल आणि आयुष्यातली भीती, काळजी, त्रास हे सगळं संपेल. चला तर मग स्वामींच्या कृपेचे संकेत ओळखायला सुरुवात करूया. मित्रांनो, स्वामी समर्थांचे शुभ संकेत म्हणजे काय? जेव्हा आपण प्रामाणिक मनाने स्वामींचे नामस्मरण करतो तेव्हा स्वामी आपल्या जीवनात छोटी छोटी संकेत देतात. ही संकेत काय असतात तर मन शांत होतं, घरात अचानक चांगली घडामोड होते, अडथळे सहज दूर होतात, चिंता असूनही मनात विश्वास निर्माण होतो, मी एकटा नाही, स्वामी माझ्या पाठीशी आहेत अशी जाणीव होते. आणि ही स्वामींची कृपा सूचना आणि शुभ संकेत असतात. एक भक्त स्वामींना म्हणाला, स्वामी, माझ्यावर तुमची कृपा आहे की नाही कशी कळणार? मी कोणती गोष्ट ओळखू? स्वामी म्हणाले, शांत मन हे माझं रूप आहे. जिथे मन शांत होतं तिथे मी असतो. जिथे भीती नष्ट होते तिथे माझा आशीर्वाद असतो. हे ऐकून भक्तांचे डोळे पाणावले, कारण त्याला समजलं स्वामींची कृपा मोठी घटना नसते, ती मनातील बदलाने ओळखता येते. मनात अचानक आलेली शांतता, कितीही समस्या असल्या तरी एका क्षणासाठी सुद्धा मनात काहीतरी ठीक होईल असा भाव आला तर तो स्वामींचा संकेत आहे. अडकलेले कार्य अचानक मार्गी लागणे, जिथं मार्गच नाही दिसत तिथे अचानक उपाय सापडणे, हे स्वामींचं हात असण्याचं लक्षण आहे. योग्य लोक भेटणे, कधी कधी जीवनात एक व्यक्ती येते आणि परिस्थिती बदलून जाते. हा योगायोग नसतो, तो स्वामींचा संकेत असतो. नामस्मरणाची ओढ वाटणे. स्वामी म्हणतात, जेव्हा मी तुला बोलावतो तेव्हा तुझ्या जिभेला नामस्मरणाची ओढ लागते. कठीण प्रसंगातही भीती न वाटणे. भीती नष्ट झाली म्हणजे कृपा चालू झाली. एका भक्ताने विचारलं, स्वामी, माझं जीवन कधी बदलेल? स्वामी शांतपणे म्हणाले, जेव्हा तू माझ्यावर सोपवशील तेव्हा मी तुला उचलून नेईल. विश्वास ठेव, माझं काम तूच ओळखशील. हा संदेश आजही प्रत्येक भक्तांसाठी आहे. अचानक मनात थांब असा आवाज येणे हे कोणीही बोलत नाही, कारण हे सूक्ष्म संकेत असतात. काही वेळा आपण एखादी चुकीची गोष्ट करणार असतो आणि तेव्हाच मनात हलकासा आवाज येतो, नको थांब. हा तुमचा आवाज नसतो, ही स्वामींची रक्षण सूचना असते. स्वामी चुकीपासून वाचवतात. एखाद्या वेळेस ज्याच्याकडून अपेक्षा नाही त्याच्याकडून मदत मिळते. कोणी परिचय नसलेला, कोणी दूरचा, कोणी शत्रू वाटणारा, तोच व्यक्ती अचानक तुमचं काम करून देतो. हे योगायोग नसतात तर हा स्वामींचा संकेत असतो की तुझ्यासाठी मी लोकांची मनं बदलू शकतो. अचानक अडचण आली पण एखाद्याने तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवलं. कधी कधी छोटी अडचण येते ज्यामुळे आपण एखादी चुकीची वेळ, चुकीचा मार्ग टाळतो. जसे की बस चुकली, मीटिंग रद्द झाली, कोणीतरी उशीर केला आणि नंतर कळतं की यामुळे मोठं संकट टळलं. हा स्वामींचा असा संकेत आहे जो लोक ओळखत नाहीत. स्वामी छोटं दुःख देतात मोठं दुःख टाळायला. एखाद्या मंत्राचा किंवा स्वामी नाम जपाचा पुन्हा पुन्हा सामना होणे हा योगायोग नाही, तर हा संकेत आहे की मी जवळ आहे, काळजी करू नकोस. मनावरचा अदृश्य भार अचानक हलका होणे, तुमच्या चुका तुम्हाला स्वतःला जाणवायला लागणे. जेव्हा स्वामी कृपा करतात तेव्हा माणसाच्या स्वतःच्या चुका स्वतःलाच दिसायला लागतात. ही शिक्षा नसते तर स्वामींची संकेत लीला असते की मी तुला पुढच्या पातळीवर नेत आहे. जेव्हा तुम्ही आयुष्यातून पडता, हरता
थकता आणि अचानक तुम्हाला वाटतं मी पुन्हा उभं राहू शकतो. हा क्षण, हा बदल, हा भाव म्हणजे स्वामी समर्थांची कृपा. स्वामी म्हणतात, तू हार मानलीस तर मी तुला उभा करीन. मित्रांनो, स्वामींचे संकेत शब्दात नसतात तर अनुभूतीत असतात. कधी स्वप्नात दर्शन, कधी अचानक विचार, कधी तर कलशातील नारळ फुटून उत्तर मिळते. कधी मार्गात येणारी व्यक्ती स्वतः स्वामी असतात. जेव्हा संकटे येतात तेव्हा मनात आधीच इशारा देतात. मित्रांनो, भक्ती, नामस्मरण आणि श्रद्धा असेल तर स्वामींचे संकेत हे रोज मिळत असतात. हे संकेत थेट आवाजात नसतात, पण घटना, स्वप्न, परिस्थिती आणि अचानक येणारी प्रेरणा किंवा मनातील ठाम जाणीवा यांच्या रूपात येतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.